आमचा प्रवास चालू झाला आहे आणि आम्ही ट्रेनने जातो आहे गावी होळीसाठी, शिमग्यासाठी। आमचा हा पहिला शिमगा आहे लग्नानंतरचा। तर आम्ही आता दादरला बसलो, दादरवरून गाडी सुटलेली आहे। ज्या दिवशी आम्ही गावी पोचलो त्याच दिवशी संध्याकाळी होळी बांधायला सुरुवात झाली। सकाळपासूनच ॲक्च्युली सर्वजण लाकडं गोळा वगैरे करून आणत होती आणि एक छोटी आणि एक मोठी होळी अशा दोन होळ्या सजवल्या आणि सर्वांनी खूप एन्जॉय केलं। एवढा उचलू नका, नेमका खालचा असा ओढू नका तो पाबल नेमकाच घ्या ना आता केलं। दोन्ही होळी सजवता इतका वेळ गेला की काळोख झाला आणि त्याच रात्री होळी पेटणार सुद्धा होती। तर सर्वात आधी छोटी होळी पेटवली आणि ती पेटताच थोड्याच वेळात मोठा होमसुद्धा पेटवण्यात आला। रात्रीच्या 2 होळ्या झाल्यानंतर सकाळी पहाटे 3 ते 4 वाजता जो मेन होम लागतो, जो पूर्ण गावात असतो आणि संपूर्ण गाव गोळा होतं, तोच तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात। तर त्याच दिवशी संध्याकाळी सर्व गाव सानेवरती गोळा होतं आणि पालखीची पूजा वगैरे केली जाते, ओट्या भरल्या जातात आणि त्याचनंतर तिथून पालखी घरोघरी फिरायला सुरुवात होते। ओम वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमो, श्रेष्ठाय नमो।
नमस्कार मित्रांनो, मी सागर बेलसवे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण कुठे आलेलो आहे, कशासाठी आलो आहे ते तुम्हाला समजलं असेलच, तरी देखील मी सांगतो. तर आमचा हा पहिला शिमगा आहे लग्नानंतरचा. तर आपण आलो नातूनगरला, म्हणजेच माझ्या गावी. आणि ही माझी मिसेस. तर ॲक्च्युली आमचा पहिला ब्लॉग दुसरा आहे, तो नंतर येईल, याच्यानंतर येईल. छान वाटलं, नवीन काहीतरी बघता आलं. होळीचा सण आमच्या तिथे कुडाळमध्ये एवढं नसतं होळीचं. इकडे होळीचा खूप मोठा उत्सव असतो, जो की मी आता फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करते आहे. तर खूप छान वाटतं आहे. आणि पालखी सोहळा आहे, म्हणजे चालू झाला आहे आता. आमच्या घरी पालखी येणार आहे परवा. तर आम्ही तुम्हाला त्याचे फोटोज व्हिडिओज दाखवूच ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आलो धरणावरती. तर अमेझिंग आहे धरण. तर व्हिडिओ पाहायला तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटेलच. आणि फोटो पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम जो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन पाहू शकता आमचे इंस्टाग्रामचे व्हिडिओ. तरी माझ्या काकांची मुलं ओमकार आणि हर्ष. हाय. तर हे फर्स्ट टाईम तुम्ही बघत असाल माझ्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही असंच आलो धरण फिरायला भरपूर टाईमानंतर. कसं वाटलं येऊन गावी? भरपूर चांगलं वाटलं. हां, खूप रिफ्रेशिंग. तू बोल काहीतरी. आणि आमचा पोलीस पाटील समोरचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे आपल्या सेम ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे एक रानात भटकंती करायला आणि काही काजूच्या बिया गोळा करायला. जास्त पुढे जंगलात जायची गरज लागली नाही. आम्हाला स्टार्टिंगलाच एक काजूचं झाड दिसलं, जिकडे आम्हाला बरेचसे काजू भेटले. जे काही पडलेले होते तर काही झाडावर होते. आपल्याला पहिला काजू भेटला आहे. इकडे बघू शकता काजू अजून कवळे आहेत, कच्चीच आहेत. पण आपल्याला भाजी करायला अशीच कच्चे काजू लागतात. आणि त्यातही तुम्हाला बारीक नरम असतील तर काढायची नाही, कारण त्यांना अजून 10-15 दिवस जातील पिकायला. तर असे बरेच आहेत. इकडे करवंदसुद्धा आहेत. या झाडावरचे आपले काढून झालेत बऱ्यापैकी. आता इकडे अजून एक झाड आहे, तिकडचे काढूया. काका अजून वर गेलेत. बाकी आंब्याचं झाड, ज्याला अजून मोर नाही लागलेत. काठीच्या साईडने आम्ही अशा प्रकारे पडलेले काजू शोधवतो. काही पक्षी खाऊन सुद्धा टाकतात खाली. तर असे आम्हाला काही सुकलेले काजू वगैरे सुद्धा बरेच भेटले. थोडे काजू कोळ्या गेल्यानंतर काका कैऱ्या काढायला लागले. तर आम्ही काही कैऱ्या जमा केल्या आणि त्याही घरी आणल्या.
सर्वजण वाजवून नाचून दमल्यानंतर जेवायला पंगत बसली. आधी पुरुष सर्व जेवले, नंतर बायकासुद्धा जेवल्या. तर अशा प्रकारे पालखी आपल्या घरी आली. तर त्याच दिवशी आमची संध्याकाळी रिटर्न तिकीट होती ट्रेनची, तर त्या ट्रेनने आम्ही मुंबईला रिटर्न आलो. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.